ते सुख स्वर्गातलं. काय कमी असेल ते वैकुंठात, काय कमी असेल ते अमरपुरीत. या सगळ्या सुखाचा त्याग केला आणि 28 युग झाले पंढरपुरात थांबलाय. कशा करता? संतांकडनं ते सुख घ्यायचे, सुख घ्यायचे. शिवजी या सुखा कारणी देव वेडावला. या सुखाची कमतरता त्याच्याकडे आणि ती संतांकडनं मिळती. याचा अर्थ संतांकडे सुख आहे. याच्या पलीकडे सांगू का? संताचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी. संताचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. संतांकडे एवढा सुखाचा सागर आहे, ते सुख जगाच्या मालकाने आपलंच केलं. आता या सुखाच्या बदल्यात द्यावं काय म्हणून त्यांची सेवा करीत होता. आणि काही काही गोष्टी विकत भेटत नाहीत बरं, त्या संतांकडे मिळतात. एका बाईकडे 15 म्हशी आलेल्या आणि जमीन 500 एकर. तूप विकावं तर लाज वाटत, तसं द्या वाटत नाही. आणि तूप एक अशी गोष्ट आहे ती वंगण म्हणून वापरता येत नाही. गाडीचं कसं वापरता येईल? शेजारणीचा सासरा मेला, दृष्टांतापुरता सांगायला खरंच नाही. आणि 3 मालकाला सांगितलं आपल्या मामांजीचं श्राद्ध करायचंय आणि श्राद्धाला कडी लागतील. कडीला दही नाही तर ताक लागतंय. परिसरात चिंचेचं झाड नव्हतं. ते म्हणलं कुठून आणायचं ताक आणि दही? शेजारीन काकूकडे एवढ्या मोठ्या म्हशी आहेत पण आपली ताकद नाही त्याची तर जाची. ती म्हणली दही तर आपल्याला देईनच पण पित्राला तूप सुद्धा आणते. पागल झालीस का काय? मी 650 रुपये किलोचं लोण कळायचं तू, पण आपली ताकद आहे का इकत घ्यायची? तुम्ही शांत बसा. सुनाल सांगितलं रोज 1 बकेट सडा काली तीस ना, आज 2 बकेट कालो. एका बकेटात तिचं अंगण व्यापत होतं आणि दुसऱ्या बकेटात शेजारणीच्या दारात टाकला. तिनं अशा बांगड्यात माग सारल्या. तिला होत्या ना बांगड्या, काही घालीत नाहीत ना शहरातल्या. एक जण म्हणला महाराज मी बायको बांगड्याच घाली ना. म्हणलं मग याचं औषध माझ्याकडे थोडंच आहे. नाही म्हणला ती घालीच ना. म्हणलं इतक्या बऱ्या कसं सांगायला? नाही म्हणलं महाराज ती घालीच ना. म्हणलं तिच्यावरच्या मला घाल. तू ऐकन मला काय ताण देतो तू? होते तिला बांगड्या. तिनं अशा माग सारल्या. काय गवछे कब्जा करते काय आमच्या दारामध्ये? इथून तू अंगण आहे. कोण म्हणलं तुला इकडे सरा टाक? तिनं सांगितलं काकू तुमचं अंगण घ्यायचं नाही, ती आमची काय लायकी आहे. पण आमच्या सुनबाईनं चुकून 2 बकेट सडा काढीला, फेकून काय द्यावा म्हणून तुमच्या दारात टाकला. मुद्दाम सुनाल काढायला लावला होता बरं. मुद्दाम मुद्दाम मुद्दाम. दुसऱ्या दिवशी तेच केलं, तिसऱ्या दिवशी तेच केलं. 4-5 दिवस केल्याच्या नंतर 15 म्हशीवाली जरशी गार झाली. बाई लोय तापलेली होती ती. ज्वाला मिरची इतकी रगील होती. 2-3 बाऱ्या तर म्हाताऱ्याला हल्लं होतं तिने. हो इतकी रगील होती, इतकी रगील. पण अशी गार शांत बर्फासारखी झाली. काय ओछीनं आपल्या दारात सडा टाकला. वछे इकडे काय काकू किती दिवसाचा सडा टाकायलीस? आज काय गडबड आहे? काय नाही आमच्या सासरेबाचं श्राद्ध आहे. कडीला ताक. त्यानं चिचाचा पाला आणलाय. काय नव्हतं आणलं त्या सुंबळ्याने. त्या असाच भाई खाल्लेला होता. त्याला काय कळत काय नव्हतं. हिलाच नाद होता. मग ही बाई म्हणली 2 लिटर दहीनी आणि पित्राला तूप लागते. पावशर तूपनी आणलं तू. पण पैसे इतके कुठं? कोण म्हणतंय तुला पैसे?
दरवर्षी नेत जाय आमच्या इथून पित्राला. दृष्टांत संपला. कशाने भेटलं लहाने गुरुजी? सेवा. सेवेची ताकद आहे. मग काही काही या बापू देऊया, काही काही श्रीमंत माणसाला इथं वाटत नाही आश्रमात आणि फुकटही देत नाहीत. मग सेवा त्यांची केली की सगळं मिळतंय. मग व्यवहारामध्ये त्या बाईनं सेवा केल्याच्या नंतर तिला प्राप्त झालं. संतांचा बाजार आहे का? नाही. संत इकित नाही, इकित नाही. पैसा हा त्यांच्या जीवनात स्वप्नातही येत नाही. स्वप्नीचा याचा अर्थ जोडे आणि मातेव या विचाराची कोडी. स्वप्नात जर पैसा आला तर आईशी संसार केला इतकं पाप लागते. इतकं विचित्र इतकं. आणि ते कशाला पैशाचा व्यवहार करते? ते देत विकतही नाही, पैशाचा व्यवहार नाही. मग संतांकडचं सुख आपण तसं कसं घ्यावा? म्हणून जगाचा मालक दत्त चोपदारी करीत मालक शांतिगम्य एकनाथ महाराजांच्या घरी दरुजा सांभाळायला दत्त चोपदारी करीत असे 36 वर्ष. विश्वाचा मालक 10-5 कोटी ज्याचे बँकेत आहेत त्या सुंबळ्याला मालक नसतेत म्हणे. मालक त्याला म्हणायचंय अडवकरजी. सूर्य ज्याच्या कृपेने तापतो, चंद्राचा शीतल प्रकाश ज्याच्या कृपेने, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याला जगाचा मालक म्हणायचं. त्याला जगाचा मालक. या सर्व सत्तेची ताकद त्याच्या ते त्याला मालक म्हणायचं. आणि तो ब्रह्मांडाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरी का? सुखाची प्राप्ती करण्यासाठी. म्हणून सेवा करी त्यांची. सिद्धांत एक चारवाकाचा संपला की तो म्हणत होता संतांकडे सुख आहे का? बेटा ऐक, एवढं सुख आहे संतांकडे, एवढं सुख आहे ते अजून संपलत नाही. याच्याकरता विटेवर उभा आहे. आणि ज्या दिवशी संतांकडचं सुख संपल त्या दिवशी ते पंढरपुरात थांबणार नाही. इतकं सुख आहे संतांकडे. म्हणजे सुखाचा तुटवडा नाही त्यांच्याकडे. देवा, पण असं काही जर सुख असेल आणि तुझं नाव तोंडाला येत नसेल तर त्या सुखाला आग लागो. एक व्यक्ती आंघोळ करू लागली, आगी लागो त्या सुखा सांगतो. आंघोळ करू लागली की आवाज वाढवा दादा थोडा. आंघोळ करत असताना अंगाला उठणं लावलेलं आहे. आपल्याकडे दीपावलीला उठणं असते, तिळ, हळद, एखादा सुगंधी पदार्थ, त्याच्यात थोडस द्रव्य असते. पण त्या व्यक्तीला स्नाना करता इतकं सुगंधी द्रव्य गोड होतं, इतकं सुगंधी द्रव्य की मला तरी वाटतंय भारतात तरी तितकं ओरिजिनल उठणं कोणाला भेटत नसेल. विलेपन भवस्थिती जाय कृतो संग चारु हासना जना केशर भवति ती कस्तुरी यति संग भवादले पनंगयो चंदनस्तु भवयतो जयानमे बावनिया भव जन जयो मलया निरुयनि अस्तु जनप्रिय सकल विभव जन जन हरिद्रायति भव सकल जना हरिद्रायति भव सकल जना हरिद्रायति भव सकल केशर कस्तुरी मलया निरु चंदने हे तरी सापडल, पण बावनिया चंदन सापडत नाही. शनैक बुंद शीतल करी
उकळत्या तेलामध्ये थोडस टाकलं की तेल बर्फा इतकं थंड होते. ही ज्या चंदनात ताकद आहे त्याला पावनीय चंदन. आणि याचं उठणं अंगाला लावायला, बसायला पाठ सुद्धा त्या चंदनाचा. सोन्याच्या फिरक्या, आंघोळ घालायला बायका किती ऐकायचं? 300. गजमल साहेब 300. एका दिवसाकरता नाही, दर 6 दिवसाला बदलत होत्या. रोजच्या 300 बायका होत्या 1800. डग बाप्पा 1800 बायका, 1800. मग एकीनच पिना पाहिला. 1800 बायका, 1800 रोज 300. त्या काय आपल्या बायका सारख्या थोडी पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडे. मोठ्या आनंदाच ना सनई चौघडा आगी लागत आहे सुका. सूर सनई चौघडा थाटात रोजच वाजत होतं. रोजच आपलं लय झालं तर लग्नात. माझ्या लग्नात हलकी होती, जंगनाडी पकनाडी. पकवाद नसतो वाजत रे हलकी वाणी. हिशाबाद चलू दे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की सुधरत नसतं कलेक्टरला कुठं बसावं. हलकी हलकीच असती. उद्या वाजन एखाद्या वेळेस कशी पंगाण्यात वाजती उद्या. तर हलकीला पण 5-6 बोला असते. एक सांगू का? विठ्ठला विठ्ठला सुरसळी चौघडा वाजू लागला. काय थाटा स्नान. त्या थाटात अंघोळ करत असताना आई 3ऱ्या मजल्यावर होती. गोपुरी अधिष्ठिनम वात्सल्य भवजया. गोपूर वात्सल्य म्हणजे माता, शुद्धांतकरण असणारी आई 3ऱ्या मजल्यावर आहे. खाली डोकून पाहिलं, मुलगा स्नान करीत होता. तिच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब मुलाच्या पाठीवर पडला. वटाण्यास तर फोडच झालं. डोळ्यातलं पाणी गरम नव्हतं पण उपदेशाचं पाणी होतं, उपकाराचं पाणी होतं, वात्सल्याचं पाणी होतं. पाहिलं वरी ताईचे डोळे भरून आलेले आहेत. खडाबोल्या झाल्यात. 300 बायकाल बाजूला ढकललं असं जिन्याहून सन 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 वरी. आई तमाम चक्षु वक्रत्व हा यत् तारणीर्भव जायते रसनम प्रगल्भास्ततेषु. वाईट डोळ्याने पाहिलं तुझ्याकडे कोणी? पारणी म्हणजे हात कोणी बोट दाखवलं? रसना वक्रत्वात आली नाही. माझ्याकडे कोणी वाईट डोळ्याने बघितलं नाही. माझ्याकडे कोणी हात दाखवला नाही. माझा कोणी वाईट बोललं नाही. मग तू रडती कशा करता? मला तो बघा वाटलं रे, तुझं बघा वाटलं. आई मला 1800 पत नाही. आता मी सार्वभौम राजा आहे. समुद्र वलयांकित स्वराज्य आहे माझं. एवढा मोठा आनंद असताना आईला मुलाचा आनंद खपू नये. बाळा मला या आनंदाच्या बाबतीत दुमत आहे, काही शंका नाही. पण दुःख एका गोष्टीचं वाटतं, तू याच्यात किती दिवस रुजून राहिला. आई मला किती आनंद आहे. बाळा बाळा तुला जो आनंद आहे का त्याच्या 5-25 पटीनं आनंद तुझ्या बाबाला होता. बाबाला होता. कारण एकटीच होते मी तुझ्या बाबाला. आणि तुला 1800 पत्न्या. आता किती संपत्तीची विभागणी झाली पाय तुझ्या. तोडून खाणाऱ्यात सगळ्यात तोडून. मी तर एकटीच होती, एकटीच. अरे मी एकटी असताना सार्वभौम स्वराज्याचा मालक तुझे बाबा माझ्या डोळ्याने हाड लाकडासारखे जळाले, अंगावरचे रोम गवतासारखे जळाले. पाहे पा त्रिलोचन रायाची गती. बाईच्या मालकाचं नाव शिवाजी बुवा. त्रिलोचन नावाचा राजा. माझ्या डोळ्याने बघितलं मशानात प्रेत जळालं. काही कामी नाही आली रे संपत्ती. अरे मी निष्ठेने प्रेम करणारी पत्नी फक्त रडत होते 4-8 दिवस. याच्या व्यतिरिक्त काही करू शकले नाही. या 1800 बायका म्हणतो ना तू. शेजीची कामिना दूर राही. या फक्त दरवाजापर्यंत येतील. भलं केलं तर 1-2 बाऱ्या पदरांना असं पालवतील. याच्या व्यतिरिक्त तुला काही करू शकणार नाही. आई तुला म्हणायचं काय? तू किती दिवस गुरफाटणार यांच्यात? तुला अपत्य झाले, प्रपंचाचं सुख भोगलंस, संसार किती दिवस करायचा तुला? अरे संसार एक अशी गोष्ट आहे, संसार दमतच नाही. भाऊसाहेब संसार रस्ता आहे.
तुमच्या देव सातोनेहून शिलूला येणारा रस्ता कधी कानलाय का? आनंद आहे आपण शेठजी म्हणला का रस्ता 15 दिवसाकरता वाहनं बंद करा, कारण मी फार थकलेलोय, अद्याप नाही. उलट या रस्त्यानं जाणारे हजारो मेले, कितीतरी गाड्या चुरा झाल्या, म्हणजे मर्यादा संपून, पण ते रस्ता दमला नाही. तसाच संसार आहे. तू किती दिवस करणार आहेस प्रपंच? तुला 1800 बायकांचं सुख वाटतंय. चित्रकेतूला 1 कोटी होत्या, रावणाला 80,000 होत्या, जनकाला 1200 होत्या, दशरथाला 703 होत्या, तुला 1800 येतात. तुला एवढं मोठं वाटतंय. आई म्हणणं काय? काही नाही. हे सुख सोडून दे आणि त्या विटेवरच्या मालकाचं भजन कर. ओल्या कपड्यानं जसा वरी गेला तशीच भगवी लंगोटी नेसून खाली निघलो. म्हणलं आई देव देव करायला. आईने सांगितलं असा देव देव होत नाही. जिच्यासोबत पहिलं लग्न केलं तिला माय म्हणून भिक्षा माग. तर बायकोला माय म्हणून भिक्षा मागणं म्हणजे त्याला डोळे किती चांगले लागते. दुसऱ्याच्या बघितल्यावर पोटात डबा उठवतो, तो बायकोला माय म्हणतो का? पण तो राजा राजाच होता, राजाच होता. 3 पदराची झोळी केली आणि प्रथम पद केलं भिक्षां देहि तत्रां सदेहेस्त वात्सल्यां भवाहा. वात्सल्य म्हणजे माय, कारण ती आईशिवाय भेटत नसते. बायकोला माय म्हणून भिक्षा मागितली. ओक्सा बक्षी रडत होत्या. आगीला होत्या सुखा सांगतोय. आणि आईचं दर्शन घेतलं, निघून गेला. त्या आईचं नाव होतं मैनावती. मुलाचं नाव गोपीचंद, त्याच्या मुलाचं नाव मुक्तचंद. मुक्तचंद मुक्तचंदाला राज्यावर बसवलं आणि आपण तीर्थयात्रेकरता भगवंताचं भजन करीत करीत निघाला. मुक्काम पडला एका ठिकाणी. वाट सुरू रस्त्यात होत. त्याने विचार केला गाव बरंच लांब आहे, महाराज झाडाखाली झोपले, आपल्याला यांचा आसरा भेटावा. राजवाडीकर आसरा भेटावा आपल्याला म्हणून महाराजाच्या बाजूला त्याने वळकटी टाकली. वळकटी टाकल्याच्या नंतर महाराजाला बोलू लागलं तर महाराज विरक्त होता. विरक्त विरक्त ते काही बोलू नाही गेले. पण याने विचार केला आपण हातपाय दाबावा महाराजाचे. हातपाय दाबू लागलं ते वाटसरू महाराजाचे. कुठले महाराज? ते म्हणला विश्वाची माझे घर. घर कशाचं आहे? बहता पाण्यान फिरता साधू, पाण्यान वाहत राहा, साधून फिरत राहा. पाण्यानं जर वाहन बंद केलं तर शेवाळ येते. एका जागेवर थांबलं की शेवाळ येते. आणि साधू एका जागेवर थांबलं की कुठं करतो. त्यानं फिरत राहिलं पाहिजे, फिरत फिरत. आता कीर्तन झाल्यावर आपण आपलं घरी जावं आहे का नाही? उद्या इथं थांबा म्हणल्यावर हे पत्रावळ्या उचलायला लावतील. आपण आपलं निघून गेलं पाहिजे आहे का नाही? ज्यानं त्यानं आपापल्या याच्यात राहायचं. कोणाही शहाण्याबाईनं पाहुणी होऊन राहा आणि त्याने लुगडं आणलं की नेसून घरी जावा. पण तिथं म्हशी आलेल्या होत्या म्हणली मी मायनाक्षी राहते. येडपटेस का काय? मग त्यानं धुण्याची बाई बंद केली. धुण्याची बाई होती का आणि भांड्याची बाई बंद केली. ती बाई कस काय येईन? तुम्ही आहेत ना? ती म्हणली बाई दूध खाल्ल्याला पिना पाडायला म्हणून जाय ना मोकट्यान. तुला नाटी आणली जाईन घरी. कशाला थांबती तू? निघ 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 निघ. आपोआपल्या ह्याच्यामध्ये आहे का जाऊ व्यवस्थित. विश्व माझं घर आहे. संन्यासी मी गठोड बांधणार संन्यास नव्हता. शास्त्राचं गाठोड सोबत होतं शिवाजी बाबा. शास्त्राचं ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. हो ब्रह्मचर्य धर्म बांधावे बनलं. अक्षर शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे आणि लोकांना विद्वत्तेचे डोस द्यायचे. हे ब्रह्मचार्याचं काम असते. हे संन्यासाचं काम असते. पाय घे दाबल्याच्या नंतर महाराजांनाच विचारलं कुठं चाललास? काही नाही म्हणे. काही अंतरावर गोपीचंद नावाच्या राजाची नगरी आहे. आगी लागत आहे असं का सांगतो. आणि त्या नगरीचा राजा गोपीचंद राजा आहे. मी त्यांच्याकडे मागण्यासाठी चाललोय. त्यांच्याकडे सुद्धा अंतकराने भिक्षा मागितली की वर्षभर पुढे इतकं मला देऊन टाकतात. महाराज सहज म्हणलं तेच भिकारी त्याच्याकडे काय जातो तू? पाय दाबले होते. आडळकरजी इतकं तापलं हे माणूस काय मूर्ख महाराज म्हण आमच्या राजाला भिकारी म्हणाले. काय महाराज शोभतंय का तुम्हाला बोलायला? उचलली वळकटीन दुसऱ्या झाडाखाली.
महाराज उठले आणि त्याच्याजवळ गेले. अद्याप याचं नाही झाडाखाली. तुझ्यासारखे संन्यासी कुंटाला पाहिले दगडू लागलो महाराजाला. चल 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 उचल वळकट इथून, चल घे कमलंडू तुझा. महाराज म्हणले जर शांत हो. गोपीचंद राजाकडे चाललास? हो. ज्या राजाला भिकारी म्हणल्यावर तुला इतका राग येतो ना, तो भिकारी राजा हे. मग त्या भिक्षुक्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आवाज पाणी आलं. महाराज तुमचं स्वराज्य कशात गेलं? परचक्र तुमच्यावर कधी आलं? तुमचं राज्य कोण्या कारणाकरता गेलं? 1800 धर्मपत्न्या होत्या राजन तुम्हाला. काय मोठं वैभव होतं तुमचं. राजानं सांगितलं बाळा मला भिकारी कोणी केलं नाही, मी मनानं झालं. कशासाठी? देवासाठी घेऊन जोगा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची. 1800 पत्न्या 1800. शेठजी मुगई हो टाबरो टाबरी. काय काय वैभव, काय थाट, काय आनंद, किती मोठं टोक. 1800 बायका. किती आचरणातल्या होत्या सांगू आसाराम आप्पा? गोपीचंदाची बायको माऊली अण्णा रात्री 1 वाजता उठल्याच्या नंतर पदराला हात लाईत होती. येत निशी आंबरा बयो आचळून पारणिस्त देवाच्या. रात्री सुद्धा झोपीत पदर पडू नये इतक्या आचरण शुद्ध पत्न्या. म्हणून तर सकाळच्या काकड्यात ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून भारतातल्या स्त्रियांचं वर्णन केलंय. राज्य राणी व कुलवान कुलवान स्त्रिया. एवढ्या मोठ्या कुलवान स्त्रियांचा एवढ्या मोठ्या स्वराज्याचा त्याग केला तो देवासाठी. त्या भिक्षुक्याने विचारलं घरी बसून देव करता येत नव्हता? त्याचे चोजले पुरिता पुरितात नाकात दम येत होता, भजनाला अडथळा येत होता. म्हणून प्रपंचाच्या तापे तापलो मी देवा. गौरव सेवा करू त्यांची. सगळं स्वराज्य त्याची हवली केलं. यथासांग संपत्ती कमवून ठेवली. 4-2 पिढ्या पुरं इतकं त्यांना संपत्ती आहे. आता मला ते करायचं नाही, मला भजन करायचे. तिथं का नाही केलं? तिथं राहून भजन होत नव्हतं. मग जी संपत्ती मला भजन करू देत नाही त्या संपत्तीला आग लागो. आगी लागो तया
एवढं मोठं स्वराज्य, पण त्याचा आनंद घेत असताना, सुख घेत असताना देवाचं भजन येत नाही, परमार्थ घडत नाही. म्हणून गोपीचंदानं राज्याचा त्याग केला. आगीला अगोतया सुखा. सुंदरशा एका झाडाच्या सावलीला दगडाची शिळाय म्हणजे पिनू आहे ना की ते दोस्त आगळकर तुमचे असं द्या. निदान मोहतरी कीर्तन ऐक म्हणा. कोणाचं ऐकायचं बी नाही दुसऱ्याचं. मी शेजारी आहे त्याचा. विठ्ठला सुंदर सदवेळे कसा गोल झाडाच्या सावलीला. आणि भजनामध्ये मस्तीमध्ये, भजन मस्तीत पाहिजे बरं, पण मस्तीचा वापर वेगळा मानतात. दोरडा करून मस्ती नाही. मस्तीतलं भजन, मस्तीतलं भजन म्हणजे विटेवरच्या मालकाला आवडेल त्या भजनाला मस्तीतलं, महिमेतलं भजन म्हणायचं. जोशातलं मस्तीतलं भजन. काही काही माणसं असे महिमेत भजन करायचे. भजन तर गांजा करते. विना टेकून 7-8 बऱ्या तंबाखू. वा वा, असे दिले कुंटाला नाही तर भजन करणारे. तुका म्हणे व्हाच्या इच्छा इस्तू टाकायला पाहिजे. तुझ्या तोंडातून रुमण्यान कोचायला पाहिजे. त्याच्या मरायला आला संप्रदायात. भजन करण्या मंगळवाणी जर का झाली चुकीने. एखाद्याला वाटत असेल मी भजन करतोय, सुमल्या तू केलेलं भजन पंढरपुरातल्याला आवडत का ते सांग. काय पुरावा आहे. कालवणी विष. बापू महाराज जरा हिशोबान बघा याच्याकडे जाताना. जर प्रमाण म्हणाले चांगले आहेत जरा. कालवणी विष केला अमृताचा नाश. अमृत हे पण विष का दिले. नाच जरा. ज्ञानोबराय तुकोबरायची वाणी, नामदेवराय, चोखोबराय, नाथ बाबा, सावता महाराज, मीराबाई, सखुबाई, जनाबाई, कबीरजी यांची वाणी म्हणजे इंद्राच्या अमरपुरीतल्या 5 अमृताला लाजवी इतकी वाणी गोडे. आणि ही वाणी जर बाष्कळ वाणीत भजन म्हणलं तर कालवणी विष केला अमृताचा नाश. असं जर भजन केलं ना तर कुंटलानं पाप त्याच्या बोकांडीवर बसते सुमळ्याच्या. विठाला विठाला. महिमेत भजन चालू होत. एकांतात एकटाच साधू. अंगाला राख लावलेली, लालबुंद शरीर. आगी लागत आहे सुका. लालबुंद शरीर. राजपुत्र होता महाराज. राजपुत्र राजपुत्र राजपुत्र. किती मोठा राजपुत्र सांगू. ज्या राजाच्या पोटी लक्ष्मी जन्माला आली तरी तो राजा श्रीमंत नव्हता. त्या राजकुमारा इतका बाप्पा. हा राजकुमार होता अयोध्या नरेश राजा दशरथाचा मुलगा, आज राजाचा नातू. त्याचं नाव होतं भरत. भरत. अंगाला राख लावली नंदीग्रामाच्या ठिकाणी. लालबुंद शरीर. तारुण्य दशेतला मुसमुशीत तारुण्याचा बाधा. डोळे झाकले. भजन चालू होतं. श्रीराम राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय जय राम, जय राम.
लागले महिमेत. भजन म्हणजे नुसते अभंग म्हणत नाही बरं, रामकृष्ण हरी म्हणणं सुद्धा भजन. याच्या पलीकडे सांगू का, वाणी शुद्धावली बळे अभद्र त्याजिले नवारे ते तपश्चर्ये आगळे पाहतची जाय नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान नाही दिलं तलाठी अण्णा. ज्याची वाणी गोड बोलती, दादा बाबा काका अण्णा तात्या भाऊ रावसाहेब नानासाहेब तात्यासाहेब गोविंदराव शामराव अशी गोड ज्याची वाणी बोलती का, त्यानं हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या वाणीत प्राप्त. रसना प्रियाम प्रगल्भेषु आर्वाच्यम नैवाम स्ततेवच. गोड वाणी बोलती कोणालाही, एखादा गरीब क्या बात आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत याच्या पलीकडचा साचा आणि मवाळ मी तुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मार्कंड्याचा पुरावा तर त्याच्या पलीकडचा यती वाणी भवसुधंजाय छन्न बिन्मक भयंजनाना रसना प्रिया सकल जनेषु तरुवर शाखा भय जागृते खन्न भवातति सकल सुधान राग भयाति खन्न वेते दीपक रागम सकल जना नवनीत रागम यत भायन्ते प्रजन्य रागम यथा. दीप राग प्रजन्य राग नवनीत राग ज्याची वाणी गोड आहे त्यानं दीप राग गायला. नुसतं दिव्यात तेलन वाट टाकायची काडी वडायचीच नाही शेठजी. आपण मग त्या दिवा लागतोय दीप राग प्रजन्य राग. चैत्राच्या कडकडत्या उन्हात रोड बसायचं त्यानं गोड अशा प्रकार चालवायचं कडकडातून मेघाची गर्जना आणि आपण मग त्या पाऊस पडतोय. त्या वाणीची ताकद आहे ना, वाणीची ताकद आहे. याला म्हणत असते ताकद सर भजन. भजन हो काही भजन म्हणते तर एखाद्याचा स्वर गेल्या बुत्सा देते. हे काय वळडायला तू काय भीमसिंग जोशीचा चुलताय का सुंबळे? 3-3 रुपयावर फिरायला आणि लोकायला गुच्छे द्यायला. विठला विठला हे भजन नाही गेलं त्याचा चुलीत पार मारत. ज्याला येत नाही त्याला शिकव ना, हेच तू भजन आहे, हेच तू भजन. दुसऱ्याची वरखंडे काढी तू, त्याला काय येत नाही. तुला तुकाराम महाराजाचा आजाचीच तुला येत सगळ्या. कोण ह्या गंगात टाकल्या त्या गंगाला सुद्धा कळण हो पापी माह्यात कशाला आला तिला सुधरण आणि दुसऱ्याच हीच की तू विठला विठला कोण भजन. सावली कल्ली कशान केलं ती सावली. सूर्य बाजूला गेला, झाडाची सावली बाजूला गेली आणि महाराजा ऊन आलं. तारुण्य दशकला साथ ऊन आल्याच्या नंतर घाम आला. आता राजाचा मुलगा होतो, आमच्यासारख्या टपरेला घामीत उन्हात गेल्या. ते तर दशरथ राजाचा पुत्र आहे, भगवान रामचंद्रांचा भाऊ आहे, लक्ष्मीचा धीर आहे, ज्याची भावजई लक्ष्मी आहे. कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ही ज्याची भावजई आहे काय श्रीमंती त्यात हो पाणतात त्या. तो भरत तो भरत तो भरत का नाही घाम्या वांगाला. आणि भरताच्या बाजूने एक सर्पिन पळत होती, मोठी सर्पिन, काळी ठिक्कर सर्पिन होती, काळी ठिक्कर. हवनेस कटल्याच्या नंतर ज्वाला तोंडातून येणार अशा लाल बुंद रसना चमकायची. फाड 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 तोंडातून जीवा पळत होती ती अशी. पण तिच्या पाठीमागं तिचे पिल्ल होते. हे आई हे आई हे आई थांब थांब आई आई थांब न. आता ते त्याच्या इच्छेत आईला खुनीत असते. मी तुम्हाला कळण्यासाठी जोरात म्हणतो. त्याला आई कसं म्हणता येईल. आता वासराला गाय म्हणता येत नाही पण मग त्याला कळत नाही का. हंबरती गाय तयाकडे का, ज्याचे त्याचे संकेत आहेत ना. पाण्यात राहणारी कासवी
जलाचिया भोवरा पिलाचिया युकुंद भला तर दृष्टीची आछडा तृप्तावसने. महाराजांचा एक पुरावा आहे. कासवीचे बाग वाढे कृपा दृष्टी नवे अंगसंग. आईची भेटीची संबंध नाही, संघाचा संबंध नाही, अंगाला स्पर्श करायची गरज नाही. डोळ्यात पाहिलं की त्या आई लेकरायचं पोट भरते. ज्याची त्याची ती प्रत्येकाची क्षे. हा वाढे कृपा दृष्टी. वा क्या बात है. हे पुरावा कॉलेज मधला आहे. विठाला काय झालं माहितीये का, ज्याला दोन दोन कडवे ते आमच्यासारखे कीर्तन करायले, ज्याला गाथे पाठ ते आमच्या पुढे बसायले. विठाला आता उजडूस तर सोडित नाही, उत्तर देत राहा तुम्ही फक्त. भावतालच्या इथं चोरायचं सांभाळून घेऊ आपण, काय ताण नाही. त्याच्याली देन चोर सक्रात जवळ आले येत असते त्यांनी शिमग्याच्या दिवशी काय घर. उद्या दुकानं बंद असतात म्हणून आज घेऊन ठेवलेले असते, दुसरं काय घेऊ चोरायला. ते मोठी रिकामी येते. आईला खुलवलं. हे आई, हे आई. आई थांबली, विचारलं काय बाळा कुठं पळायलीस. शिकारीच्या शोधात. त्या सरपिणीला 2-4 दिवसापासून शिकारच सापडली नव्हती. कोणाचं तोंड पाहिलं असेल तर पाहतील. काही माणसं उगच म्हणते त्याचं तोंड पाहिल्यावर बाजार भेटत नाही. येड्या खिशात पैसे नाही बाजार कसा भेटल. त्याच्या तोंडाचा आणि बाजाराचा काय संबंध आहे. खिशात पैसे नाही तर बाजारात पत नाही. पहिले कोणाचे आणले तर पुन्हा पैसे देत नाही सुधारी, आणि मग कसा बाजार भेटल. उगत दुसऱ्याला नाव ठेवते. आमच्या इथलं एक जण मांजर पाहिल्या वापस आला निघला होता ना बाजाराला. ती सकाता त्याची मांजर आडवी गेली. आता ती आहे ना कशाला पाळली, त्याच्या वाड्यातून आल्यामुळे सकाता त्याची. आता मांजरीचा आणि सकाता त्याचा काय संबंध आहे. मुकाद्या मनानं मांजर आडवी गेली, सकाता त्याची मांजर आडवी गेल्यामुळे आता मी वापस आलो, मी नाही बाजाराला जाणार. मी थोडं पुढे गेल्याच्या नंतर मांजर मला दिसली, रडू लागली. मांजरच रडू लागली, मांजरच. सगुनी नाव होती तिचं बी. गळ्यात घुंगरे बांधलेली तिच्या. लय हौशी काही काही माणसं. हो कुत्र्याला जीव लावते ना माय बापाला भाकर द्यायची नाही असे काही दलिंदर हौशी येतं. हो कुत्र पुढच्या सीटावर. बऱ्याच कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. बाहेर गुजा असल्यावर जरा उशिरा करत येत. हो ही माझी मांजर लय चावडीची. हो मेले होते बोकंडी उठवून पेटून देऊ. काही नाटक काही नाटक. मांजर रडू लागली. मला सगुने काऊन रडायली. काय नाही ते तुमचा शेजारी आडवा गेला तेव्हापासून उंदीरच भेटन. काही माणसाची थुत्र खराब पण ते मांजराला नाव ठेवते. मांजरीपेक्षा बेकार. ही सरपिन म्हणली काय कोणाचं तोंड पाहिलं शिखरच भेटन. पोरं म्हणले आई हिडीस का काय. केवढा मोठा खपक्या महाराज बसला होता. पुन्हा ते डोळे झाकून भजन करू लागले भरत. आणि 14 वर्ष 22 दिवसाचा विरक्त वनवास म्हणून लंगोटी होती. लालबुंद शरीर, तारुण्याचं टोक गाठलेला, मुसमुशीत बांधायचा संन्यासी. आई आपण सगळ्या जणांनी एक एक मांडीला लचका मारला तर आपल्याला 2-2 दिवस काही खायचं काम पडत नाही. पण आईनं सांगितलं पाप्यानो, अरे ज्या साधूचं भजन ऐकल्याच्या नंतर परिसरातले झाड प्रसन्न होतात की ज्याच्या वाणीत ताकद आहे त्याचं मांस खायची कल्पना केली तुम्ही. चला वापस. आई क्षमा असावी. याच्यानंतर कोण्या महाराजाचं मांस नाही खायचं. ती म्हणे काही काहीच तर मुद्दाम खाल्ला येईल तुम्हाला, पण या महाराजाचं नाही खायचं. बरं आई माफ कर, चला वापस. माफी नाही म्हणले, चला वापस. चला काय करायचं जाऊन.
त्या महाराजाच्या अंगावरची सावली फिरली, ऊन आलंय आणि उन्हानं महाराजाला घाम यालाय. चला घाम पुसा. सरपीन शेटजी दोन्ही तिन्ही बाजूनं सर्पाची पिलं आणि तोंडाच्या फुटकऱ्यानं हवा घालीत होते आणि भरत महर्षींचा घाम पुशीत होते. घाम 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 घाम. भरतानं विचार केला, यवनात आत्मजन करत असताना अंगाला आलेला घाम प्रकाशाच्या तीव्रता जशाला तशा कायम आहेत, पण आपला घाम कोण पुसतोय? काया स्वेदम तथा शीतलत्वहा. जाबाली सांगतात काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम आणि शीतलत्व म्हणजे थंड. कोण केलं असं माझं थंड शरीर? डोळे उघडून पाहिलं तर काळे ठिक्कर सरपिणीची पिल्ल आहेत. बाळांनो कोण? त्याने असं वळून पाहिलं म्हणजे तीन सांगितले ती आई होती तिथे मोठी सरपिणी. बाय माय का कशा करता सेवा? महाराज माझ्या नालायक मुलाने तुमचं मांस खाण्याची इच्छा केली, खाल्लं नाही ना, पण का केली? एक मुद्दा सांगतो तुम्हाला. दुसऱ्याचं वाईट केल्यावर पाप होते असं नाही, दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यावर सुद्धा पाप होते. दुसऱ्याचं नाही देखवल्यावर सुद्धा पाप होतं महाराज. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं मनानं म्हणलं तरी पाप होते, करावं असं काही विषय नाही. मग खाण्याची इच्छा झाली ना, आणि म्हणून माझ्या मुलाला या पापातून मुक्त होण्यासाठी हे प्रायचित्त तुमची सेवा करायला लागली. पुरे झालं माय, जा तुझ्या लेकराला. पण त्या सर्पिणीने विचारलं, महाराज आपण कोण? मी अयोध्या नरेश राजा दशरथाचा सुपुत्र आहे, सूर्यवंशातला पुत्र आहे. बर भरत आपण? जी मी भरत आहे. सर्पिणी हुशार होती. एक जण म्हणला, महाराज सर्पिणीला इतकं काय कळू लागलं? म्हणलं ती तुझी चुलती थोडीच होती, दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी आणि दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊन वायलं काढणारी, ती तुझी चुलती थोडीच होती. ती सर्पिणी कोण होती? बकदाला ब्याला विचारायचं, लोमशांना विचारायचं. लोमशाला लोमश उवाच. घोड श्लोक आले लोमशाचे दोन तिथं. लोमशानं सांगितलं ती सर्पिणी कोण होती. लोमश महर्षी. भरत महाराज तुम्हा 4 भावांची लग्न झालेली आहे. जी पत्नीचा त्याग करून तुम्ही अंगाला काव लावली, राख लावली. जी आई साहेब कशा करता? माझी माय विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. तो बिना चिपलाचा वनवासात आहे. कोणाला श्रीमंत भिकारी करायचं जिच्या हातात आहे ती लक्ष्मी दगड उशाला आणि गवत पाठीला घेऊन वनात झोपती. माझा दुसरा दादा पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात, तो त्यांच्या सेवे करताय. सर्पिणीनं सांगितलं, महाराज युवराज असं काय संकट आलं की जेणेकरून रामप्रभू वनवासाला गेले, सीताई साहेब वनवासाला गेल्या, लक्ष्मणजी वनवासाला गेले, असं कारण काय? भरतानं सांगितलं, याला एकमेव कारण आहे माझी आई. माझ्या आईनं माझ्या बाबाला काही लढीवार शब्दामध्ये प्रसन्न केलं आणि त्या प्रसन्नतेत वरदान मागितलं. जष्टा दुरी दिगंतरी धाडावे. जष्टाला दूर पाठवायचं आणि कनिष्ठाला राज्यावर बसवायचं, हे माझ्या आईनं वरदान मागितलं. सूर्यवंशातला राजा, प्राण जाय परिवचन न जाय. ही सूर्यवंशातली रघुवंशाची रीत होती. जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्द खोटे ठरत नव्हते सूर्यवंशातल्या लोकांचे. आणि सूर्यवंशातच अवतार जर द्वापार युगात घेतला असता तर पांडवाला गादी भेटली नसती. म्हणून चंद्रवंशात जन्म घेतला आणि 19 पाप करून पांडवाला स्वराज्य दिलं द्वारकेतल्या मालकानं. विठ्ठला आईनं वरदान मागितलं, रामाला वनवास आणि भरताला स्वराज्य. सर्पिण हुशार होती. कुठल्या शापामुळे सर्पिण झाली त्याचा दुसऱ्या पुराणाचा उद्देश बघा, दिलासा बघा. त्यांना आपल्याला मोजका टाइम आहे तितक्यात पाळी घ्यायची. तुमच्या आईनं स्वराज्य तुमच्या बाबांकडनं मागितलं, ते स्वराज्य भोगायला तुम्हाला काय हरकत नव्हतं, तुम्ही काही बळ घेत नव्हता. पण भरतानं सांगितलं, माझी माय
जगाचा मालक माझा दादा बिना चपलाचा वनात फिरावा. माझा दुसरा दादा 14 वर्ष 22 दिवस पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, झोपला नाही. तो लक्ष्मण वनवासात आहे आणि लक्ष्मी दगड उशाला घेऊन झोपते आणि मी अयोध्येचं स्वराज्य भोगाव. अहो तुम्हाला प्राप्त झालं ना, भोगायला काय हरकत आहे? कर्मे श्रीराम वनवासा गेला, हे रामाचं कर्म आहे. पापच म्हणा लागेल, चुकलेलं कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ योगे मेला, योग घडला सीता देवी. 6 महिने 22 दिवस 27 दिवस सीता अशोक वाटिकेत. चुकलं तिचं, चुकलं. 4 पुत्र राया दशरथा. 4 पुत्र असताना मरणाच्या वेळेला जवळ एकही नाही. कर्म चुकले. कर्मे रावण क्षय पावला. किती मोठा रावण, 33 कोटी देवाचा राजा त्याच्या एका पट्ट्यानं बांधून आणला होता. ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटी मेंबर, हे जिल्हा परिषद पंचायत समिती, हे काय नाही. हे आमदार खासदार दिल्लीचे ढवळ्या कपडेवाले काय नाही. त्यानं बटन दाबलं की झिमरत येते. ही ज्याच्या ताकद आहे त्याला इंद्र म्हणतात. आणि ते बांधून आणलं त्याच्या पोरानं. किती मोठा रावण असेल तो. 80,000 बायका, 80 सहस्र त्या सुंदरा कामिनी. सुंदरा, काय वैभव, काय वैभव. प्रस्ताद ही प्रधान, हे भास्कर तेजो भयस्थिता दीपम प्रज्वलितो असतो याम. सूर्य रावणाच्या घरचे दिवे लावित होता. काय मोठी श्रीमंती असं. पण एवढं वैभव असताना कर्मे रावण क्षय पावला. चुकीचं काम केलं ना, चुकीचं काम. मग हे भरत महाराज, तुमच्या दादानं जगाचा मालक जरी असेल पण कर्म चुकलंय. कर्मे श्रीराम वनवासा गेला, तुम्हाला स्वराज्य मिळाले आईच्या प्राप्तीनं, तुम्ही का नाही भोगलं? हे माझी माय त्या स्वराज्याचा आनंद घेत असताना भगवंताचं नाव तोंडाला येत नव्हतं. आणि ज्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर देवाचं नाव जर तोंडाला येत नसेल तर त्या अयोध्येतल्या स्वराज्याला, त्या सुखाला मी आग लावली आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी भजन करत होतो. आगी लागो तया आगी तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, मत हो
असताना भगवंताचं नाव दुरावतं याच्याकरता भरताने अयोध्येचा त्याग केला. नंदीग्रामाच्या ठिकाणी तपश्चर्या केली. आगी लागवत आहे असता काय स्वराज्य पांडवांचं. एवढं मोठं स्वराज्य, इतकं मोठं स्वराज्य. त्या स्वराज्याचे मालक 3. अंध धृतराष्ट्र, पंडू नरेश आणि यमधर्माचा अवतार विदुर काका. हस्तनापूरचे मालक 3 शिवाजी वगैरे दादा 3 जण मालक. पण या तिघांपैकी आईनं दिसत असताना डोळ्याला पट्टी बांधली आणि लेकराच्या चुका झाकून टाकल्या. खरं तर माईनं आणि बापानं लेकराच्या चुका झाकायला नाही पाहिजे.